शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी बच्चू कडू यांच्या एल्गार आंदोलनाचा आज दुसरा दिवस आहे आणि आता आपण बघितलं तर 5:45 वाजलेले आहे। अनेक कार्यकर्ते जे आहे ते बच्चू कडूंसोबत असलेले या ठिकाणी झोपलेले आहे, तर काही जण या ठिकाणी जागले असल्याचं चित्र पाहायला मिळते आहे। आज दुसरा दिवस आहे आणि या ठिकाणी एल्गार जे आहे तो होणार आहे। मोठ्या प्रमाणात बच्चू कडू यांनी ज्याप्रमाणे सरकारला इशारा दिलेला आहे त्यानुसार जर आज बघितलं तर आज नेमकं काय या ठिकाणी होणार आहे, बच्चू कडू यांनी दिलेला इशारा जो आहे तो सरकारला मान्य आहे का, सरकार कर्जमाफीच्या दृष्टिकोनातून पावलं उचलते का, हे सुद्धा पाहण्यासारखं राहणार आहे। आणि एकंदर जर या ठिकाणी आज परिस्थिती बघितली तर कार्यकर्ते जे आहेत ते सकाळी आता काही कार्यकर्ते झोपलेले आहे, काही कार्यकर्ते जागलेले आहे। या ठिकाणी फ्रेश होऊन आता कार्यकर्ते जे आहे ते पुन्हा मैदानात आज उतरण्याच्या तयारीमध्ये असल्याचं चित्र आपल्याला पाहायला दिसते आहे। एकंदर जर या ठिकाणी परिस्थिती बघितली तर नागपूर जबलपूर हायवे जो आहे त्या हायवेवर हे सगळे कार्यकर्ते झोपलेले आहे। सोबतच या ठिकाणी जे बच्चू कडू आहे ते बच्चू कडू सुद्धा या ठिकाणी झोपलेले असल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळते आहे। आता दिवस उजाळतो आहे, नवीन दिवसामध्ये नेमका नवीन एल्गार काय असतो हे सुद्धा पाहण्यासारखं राहणार आहे। कारण ज्याप्रमाणे शेतकऱ्यांची कर्जमाफी व्हावी या दृष्टिकोनातून बच्चू कडू हे आक्रमक झालेले आहे, त्यांचे कार्यकर्ते आक्रमक झालेले आहे, त्याला आज किती प्रतिसाद मिळतो, आज नेमकं दिवसभरात काय होतं याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे। कॅमेरामन साईसह सुनील ढगे, TV9 मराठी, नागपूर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।